बॅट्समन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव सांगा. ज्या संघामध्ये प्लेयर कमी आहेत परंतु आपण एखादा खेळाडू तिथून पाठवा आणि आम्हाला फलंदाजाचं नाव समजणं गरजेचं आहे. आता लाईव्ह टेलिकास्ट सामने चालू आहेत. सतीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. 82 धावांचा भलं मोठा असं आव्हान आहे. सामना सुंदरशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आरामदायक काढ बॅट टू द बॉलर खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावेसाठी प्रयत्न नाही परंतु क्षेत्ररक्षक सुंदर आहेत. संघाची धावसंख्या 6. हॅलो हॅलो. आजच्या दिवसभरात जी चर्चा एकूण नावाची होती ती रायगड कमिटीच्या वतीने मी पनवेल तालुका अध्यक्ष असं जाहीर करतो की एकू याला 2 वर्षाची बॅन देण्यात येत आहे रायगड लीगसाठी. आज जे घडलेलं आहे की गार्गे 11 या संघाचा कर्णधार हिकू एक मॅच खेळून, संजय सोलंकी एक मॅच खेळून इथून गेलेला आहे आणि त्यानंतर संघाला हारागिरी सहन करावी आणि त्याचा फटका या ग्रुपमधील संघाला बसलेला आहे. आणि या सर्वाला जबाबदार धरत कमिटीने आणि सर्व खेळाडूंनी मागणी केली होती का हिकूला बॅन करण्यात यावा. तर रायगड 40+ कमिटी, बिग बॅश कमिटीने शेवटचा निर्णय घेतलेला आहे की हिकूला पुढील 2 वर्ष रायगडच्या कुठल्याही संघातून खेळता येणार नाही. रायगड 40+ खेळता येणार नाही. त्यांना बॅन करण्यात आलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि यापुढे अशा कुठलाही वर्तन करणाऱ्या खेळाडूला रायगड क्रिकेट असोसिएशनमधून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे किरीट पाटील सर यांनी. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला 1-14. अप्रतिम कामगिरी ओव्हर झालेला आहे. पुन्हा एकदा बोलूया सरांकडे. सूर्यकांत मस्कर सर आणि हॅलो. काय नाव म्हणाल तुम्ही? आणि या स्पर्धेमध्ये अमित तारेकर हा खेळाडू धरणा या गावदेवी धरणा कस्तुरी 11 मध्ये होता. त्याला त्या संघाच्या कर्णधारांनी संघ मालकांनी फोन केले की तुम्हाला स्पर्धा खेळायला यायची आहे. त्यांनी स्पष्ट खेळण्यास नकार दिलेला आहे. त्या अमितसाठी सुद्धा रायगड प्रीमियर लीग ही 2 वर्षासाठी बॅन करण्यात येत आहे. आमिर तारेकर यास सुद्धा 2 वर्षासाठी रायगड प्रीमियर लीग बॅन करण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 14 धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. गार्गे 11 रसायन विपक्ष निजामपूर संघ. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. षटकार दिलाय. धन्यवाद पंच. आणि 20 धावा धावफलकावर. 82 धावांचं भलं मोठं आव्हान. धावफलका धावा लागला त्या मात्र 20. सुरेखाशी कामगिरी. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर. आई नंदादेवी नांदगाव
विपक्ष रामशेठ घरत 11 पेन. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कृपा करून स्पर्धेचा नियम पाळा. तुम्ही शेवटपर्यंत सर्व मॅच खेळायचे आहेत. कृपा करून स्पर्धेचा अवमान करू नका. स्पर्धा खेळा. स्पर्धा अर्धवट सोडून जाऊ नका. कोणाचे पॉईंट जास्त असतील कमी असतील हा पार्ट नाही आहे. प्रत्येकाने 3 मॅच कंपल्सरी खेळण्याच आहे. कृपा करून कोणी जाऊ नये. धन्यवाद सूर्यकांत दादा मस्कर. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 26 धावसंख्येवर 1 गडी बाद. तर आपण पाहतो टार्गेट 82 धावांचं. तर 6 धावसंख्येवर 6 चेंडूमध्ये 5 धावसंख्येवर खेळतो तो मात्र पिंटू आणि 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येवर खेळतो तो मात्र सतीश थोरात. टोटल स्कोअर 27 झालाय. 82चं टार्गेट. तर रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 13.2 आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता गुडनाटक तमाशा अतिशय शरीराला पूर्णपणे झोकून दिलं आणि चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त सीमारेषे बाहेर आलाय हा षटकार. टोटल स्कोअर 33 धावा धावफलकावर. आपल्यातून कामगिरी पाहायला मिळाली. मानाची सन्मानाची अस्तित्वाची स्पर्धा आपण पाहतोय. 40% रोपचं लावणारे अध्यक्ष अण्णा गावडे साहेब आणि त्यांचे पूर्ण रसायने पातालगंगा आणि पूर्ण कमिटी. हा अवांतर चेंडू संघाची धावसंख्या धपका लागली 1 ने वाढून 34. 1 गडी बाद. षटकाधिकाची निशेष. महेश गोलंदा पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू. तर षटकातील काय चेंडू असे खेळ बाकी असेल परंतु वारंवार अबांतर चेंडू सोडतात गोलंदाज आपले महेश खांदेकर. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. सर्व चेंडू बॅटवर आलाय आणि चेंडू भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा आलाय 6 धावेचा. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. अप्रतिम कामगिरी. 82 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत धावा जमा केल्यात त्या मात्र 42. 20 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. 20 चेंडू 40 धावा. सामना दोन्ही संघांसाठी तेवढा तुल्यमूल्य महत्वाचा आहे आणि दोन्ही संघ विजयासाठी हसलेले आहेत. बघूया विजयाची माल कोणाच्या गळ्यामध्ये पडते शेवटपर्यंत पाहायला गेलं तर. पुन्हा एकदा पंचांचा खराब चेंडू इशारा. अवंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पुढे सरकली 1 ने वाढून 43 धावा. 1 गडी बाद. पुन्हा एकदा खराब. इथे मात्र अबांतर बोनस पॉइंट म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा बोनस आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र 44 धावसंख्येवर 1 गडी बाद. 82 धावांचा टार्गेट. अप्रतिम कामगिरी. आणि बघा 1 चेंडू खराब. 1 तेरू तो 1 मेरी मॅच चला. हाला षटकार आतापर्यंत
आतापर्यंत 6 अवांतर चेंडू सोडलेत आणि 5 चेंडू मध्ये 5 षटकार. 50 धावा धापलगावर 82 धावांचा टार्गेट या मैदानावर स्कोर होतोय. एकोणीस चेंडू मध्ये 32 धावांची गरज. सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामन्याने यू टर्न घेतलाय. जबरदस्त सामन्याचं आयोजन, दमदार आयोजन, दमदार नियोजन, दमदार संयोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आराम कार्पेट आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार आलाय चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 56 धावा, 1 गडी बाद फक्त. चाळीस धावसंख्या आतापर्यंत. 6 अवांतर चेंडू आणि गोलंदाजाने दिलेलं आहे. अतिशय महागडी अशी गोलंदाजी केलेली होती मात्र गोलंदाज महेश खांदेकर. महेश कोंडेकर यांनी अतिशय खराब गोलंदाजी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे. परंतु 54 धावा. दोन्ही संघाच्या संघाने केतन मेहर आणि सोन्या गायकवाड. आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स नांदगाव वडगर विपक्ष दोघा पण एकाच गावातले आहेत. त्यांना फाईट करेल तर मात्र रामशेठ घरत 11 पेन. चला दोघांमध्ये टॉस होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि टॉस करतील. 82 धावांचा टार्गेट असताना आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 18 चेंडू 28 धावा. गार्गी 11 रसायनी संघासाठी 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. मंगेश 11 निजामपूर मनगाव. आणि इथे मात्र एक खरोखरच दर्जेदार असं वाटतंय. कारण तर आपल्यापेक्षा मोठी माणसं ज्यावेळेला आपल्याला सर हाक मारतात ना त्यावेळेला खरोखर अंतकरण भरून येतं. आणि त्यासाठी सोन्या गायकवाड आणि केतन मेहर दोन्ही एकाच गावातील खेळाडू एकत्र खेळतात. आज मात्र रथी महारथी एकमेकाच्या विरोधामध्ये. चला सोन्या गायकवाड केतन मेहर. संजय भास्कर आपला कॅप्टन पाठवा. आणि रामशेठ घरत 11 पेन संघ सोन्या गायकवाड या टॉससाठी. 54 झाल्यात, 1 बाद, 82 धावांचा टार्गेट. येणारे चेंडू असतील 18 आणि गरज असेल 28 धावसंख्येची. पहिल्या चेंडू षटकातील डावखोरा गोलंदाज. ओ असं व्हेरी गुड डिलिव्हरी. अक्षमशः अतिशय जबलून जाणारा चेंडू. सुरेख गोलंदाजी. फलंदाजाला चेंडू समजला नाही. बीट करतोय तो मात्र गोलंदाज मंगेश कडू गोलंदाज आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा त्या सामन्यात सुरुवात. आता मात्र सरळ स्टेट चेंडू दिलाय बॅटवर. क्षेत्ररक्षक येतोय. एका टप्प्याने चेंडू पकडला. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो. अतिशय चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्यात. या वयामध्ये 1 धाव वर्गासाठी 40+ गणित. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 56 धावा धावफलकावर. स्क्रीनवर आपण पाहतोय सूर्यकांत दादा मस्कर यांच्या समेत भंडारी सर आणि पूर्ण टीम. पुढचा चेंडू आपल्यातून कामगिरी पाहायला मिळाली. चला दोन्ही संघाचे संघनायक हा शेवटचा पुकार असेल. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर. जसे सूर्यकांत दादांनी सांगितलं की सामने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये व्हायला पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा गाठबोट लागता कामा नये स्पर्धेला. तर आपण सहकार्य करायचं आहे. वारंवार सूचना दिल्या जातात. दोन्ही संघाचे संघनायक केतन मेहर आणि सोन्या गायकवाड हा तुम्हाला अंतिम पुकार असेल. आणि संघाची धावसंख्या चेंडू झपाट्याने जातोय आणि स्कोर गाडवा स्कोर झाला तो मात्र 63 धावा
फक्त एक गडी बाद झालाय तो मात्र गार्गी 11 रसायनी संघाचा. स्कोर गाडीवर स्कोर लागला 63 एक गडी बाद सचिन पाटील. आता येणारे चेंडू असतील ते मात्र 14 बॉल 19 गरज. ते 49 धावसंख्येवर खेळत आहेत ते मात्र सतीश थोरात. काय जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत 11 चेंडूंचा पाठलाग केलाय आणि 11 चेंडू मध्ये 49 म्हणजे 50 साठी एक धावेची गरज, एका मार्काची गरज पेपर परीक्षा पास व्हायला. बघूया LLB SSC की HSC. वा टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळाला. इथे मात्र जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. दमदार खेळ. संघाची धावसंख्या 65 आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आणि 37ची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलो तर 49 धावसंख्येवर खेळतोय. सतीशच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 षटकार आणि 1 चौकार आलाय. जबरदस्त कामगिरी. का मला या 40 प्लस बिग बॅश मध्ये घेतलं आणि का मी या संघामध्ये खेळतोय आता जिथं जागतं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळतोय. या चिडोला पाहतो आपण रायगड 40 प्लस मास्टर बिग बॅशचा हा दिमागदार सोहळा. ज्या आपण डोक्यावर कॅप पाहतोय प्रत्येक प्लेअरच्या पर्पल येलो आणि व्हाईट, तर कॅप देण्याचं मनस्तुबा ज्याला कोणी मिळालं असेल ते मात्र तुम्हा सर्वांचे लाडके अध्यक्ष आणि सूर्या स्पोर्ट्सचे मालक सूर्यकांत मस्कर टेंबोरे यांच्या माध्यमातून दमदार आयोग आहे. आम्हाला जर टेंबोऱ्याला जेव्हा केव्हा मॅची होतात तेव्हा समालोचन करण्याची संधी दादांच्या माध्यमातून मिळते. सुंदर असं व्यक्तिमत्व. तर पाहूया येणारे चेंडू असतील ते मात्र 12 चेंडू 17 धावा. अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला बॅटची येणारच घेऊन जाणारा चेंडू पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 66 66 धावा. एकच गडी बाद झालाय. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. तर मात्र टीमचे अध्यक्ष अतिशय जबरदस्त. आणि आता मात्र सतीशला फक्त एका धावसंख्येची गरज आहे 50 साठी. सतीश थोरात पहिलं अर्धशतक नाही त्याचं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमधलं दुसरं आहे. पण सतीशचं वैयक्तिक पहिलं षटक अर्धशतक योगेश पवारचं झालेलं आहे. नावात त्याच्या लय बोल बाला सतीश थोरात बिग बॅश मध्ये खेळायला आला. पाहूया एका धावेची गरज 50 साठी. एक धाव अतिशय महत्वाचं आहे. एक रन एक धाव आरोग्यासाठी. वाह ते गोलंदाज पण हुशार आहे पण फलंदाज तेवढा कसलेला मुरलेला जिल्ह्याला गाजलेला कधी ना वाजलेला नावाजलेला फलंदाज आहे. पाहूया 66 धावसंख्येवर एक गडी बाद 82 धावांचा टार्गेट आहे. आणि आता मात्र इथे अक्का गोला उछल के बोला आणि आपल्या बॅट वरती गरज आहे सतीश दादा. वैयक्तिक 50 धावा पूर्ण. टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मानवंदना. आणि अण्णा गावडे या स्पर्धेचे अध्यक्ष यांच्याकडनं सतीश थोरासाठी अर्धशतक झळकावल्याबद्दल निव्वळ 13 चेंडू खेळलाय. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर 1 चौकार आणि 8 षटकार आणि 1 डॉट बॉल खेळलाय सतीश थोरात. जबरदस्त फलंदाजी. 72 धावा झाल्यात धावफलकावर. तर टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक सोन्या गायकवाड आणि केतन मेहर आणि टॉस करतील आमचे सन्माननीय पाहुणे
सूर्यकांत दादांना विनंती करतो की आपल्या सरांना विनंती करतो की आपल्या शुभार्थ टास्क करायचा आहे. धावसंख्या धापलकार लागली ती मात्र आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलं तर 1/74. येणारे चेंडू असतील ते मात्र 8 चेंडू 8 धावा आणि चेंडू आणि धावांमध्ये समीकरण बॉल टू बॉल रन आहे. जबरदस्त काम बघा. रोहित गाताडे का जबरदस्त स्कोरिंग अपडेट पण देतात, स्कोरिंग पण करतात आपलातून. जबरदस्त आपलातून फलंदाजी, काय दमदार खेळ केलाय सतीश थोरातनं, प्रभावित केलंय. तर मात्र हा चेंडू बघा काय स्वीप केलाय, जबरदस्त अप्रतिम कामगिरी. आणि असं वाटतंय मात्र सामन्यावर पकड मजबूत केली आणि अण्णा गावडे सरांकडनं सतीशला 1,000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झालेलं आहे. पहिलं झालं योगेश पवार आणि दुसरं अर्धशतक झळकावतोय सतीश थोरात. गिव्ह द बिग हँड आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतो तो मात्र सतीश. कम द स्टेज कलेक्टर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. तसेच सतीशच्या धावा आतापर्यंत 67 धावा ज्याने कुठून काढलं आणि चेंडू खेळला आहे तो मात्र 16 चेंडू मध्ये 67. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 9 षटकार मारलेत आणि 1 ओव्हर मध्ये 8 रन देऊन एक सफलता त्यांनी मिळवली. म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आणि दुसरा आपण 50+ चा मॅन ऑफ द मॅच पाहूया. तसेच रामशेठ घरत कार्पोरेट पेनचे ओनर आहेत त्यांच्याकडून सतीशसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि अण्णा गोडेकरून सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे 2,000 रुपयाचा मानकरी ठरतो होतो मात्र सतीश थोरात. या सतीश तर 50+ मध्ये आपण पाहूया कोण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालाय. तर यायचं सतीश थोरात आपल्या पारितोषिक घेण्यासाठी समाज कक्षामध्ये आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक अण्णांकडनं 1,000 आणि आमचे खारपाड्याचे रामशेठ घरत 11 पेन संघाचे ओनर त्यांच्याकडनं 1,000 म्हणजे 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 50+ मधून आमचे रोहित गाताडे सर सांगतील. किरीट पाटील सर आपण या 50+ मध्ये मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी दमदार खेळ